नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आता घेतले आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतला आहे, बघतील आता. आणि आपण कोल्हापूर सुद्धा त्याचा हे पाठपुरावा केला पाहिजे. जर त्यांनी नाही घेतलं ना तर पश्चिम महाराष्ट्राला मध्य भाग कुठं येतोय बघणार आहे तुम्हालाच विचारून सगळ्या. असला दणक्या कार्यक्रम लावतात ना, दुसऱ्या दिवशीच अंमलबजावणी केली पाहिजे सगळ्या गॅजेटचे पश्चिम महाराष्ट्राला टोटल. पत्रकार आहे का? पत्रकार आहे का? थांब, आपण मोठा कार्यक्रम यांनी नाही घेतला. आता 1 महिन्याचा वेळ घेतलाय त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केला ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅजेट घेत नाहीत बघू. आणि झुंजावं लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवांना सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणते पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडे बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे. याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजे, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत, आपण आणखीन बलशाली होऊ. असं नाही आपल्याकडं ऊस आहे, फळबागा आहेत म्हणून आपण नोकरीवरच जाऊ नये किंवा आपण उच्च शिक्षण घेऊ नये असं असता कामा नये. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी त्या विचाराच्या बाहेर पडावं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, दिवस खूप वाईट येत असते, ते कधी सांगून येत नाहीत. लोक भ्रम निर्माण करणारे आहेत. तुमच्याकडे भरपूर आहे आणि मग आम्ही तेव्हाच फुगत होतो. तसं म्हणलं की आम्ही पाटील सगळेच फुगीर आहेत. आम्ही कुणी म्हणलं तुला मोठा आहे, हे कोणालाच मूजित नाही. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायचं शिकवतात, आपण त्याच्या बाहेर पडावं. तुम्ही आत्ता जेवढे श्रीमंत आहेत, तुमचे पोरं पोरी जर साहेब झाले, अधिकारी झाले, उच्च शिक्षणात गेलेत, याच्यापेक्षाही डबल श्रीमंत आणि प्रतिष्ठा वाढणार. आपली प्रतिष्ठाचा आलेख खाली जाऊ नये म्हणून आणखीन वेळ गेलेली नाही. आपण आत्ता सावध व्हा सगळेजण. आपल्याकडं भरपूर आहे, त्याला आणखीन जॉईंट देण्यासाठी आरक्षण पदरात पाडून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ऐश आरामाचे दिवस आपल्या पुढच्या पिढीला आले पाहिजेत. त्यासाठी उन्हात खस्ता आपण खाऊ, जाळून सध्या पश्चिम महाराष्ट्रातले आपण लोक घेऊ, तेव्हा पुढची पिढी होईल. जेणेकरून आपल्यासाठी छत्रपती शिवरायांनी सगळं आयुष्य वाहून घेतलं. स्वतःचा एकुलता एक लेकरू छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचं सुद्धा बलिदान याच्यामध्ये गेलं. शाहू महाराज साहेबांनी सुद्धा आपल्यासाठी झुंज दिली. तीच पुढं भूमिका आपल्याला ठेवावं लागणार आहे. आपल्याला पुढची पिढी सुधारण्यासाठी आपल्याला घरं सोडावं लागणार आहेत. आळशी बनून चालणार नाही आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्याला ती तेवत ठेवायचा असला तर आपल्याला सगळ्यांना घरं सोडावं लागणार आहेत. आपल्याला आळशी बनून चालणार नाही. हे माझं पश्चिम महाराष्ट्राला आव्हान आहे. ज्या दिवशी आव्हान केलं जाईल, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी कार्यक्रम सभा होणार आहे, त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातला माय माऊलीचा एक बे मराठा घरी नाही पाहिजे. कारण कल्याण तुम्हाला तुमच्या लेकराच्या आयुष्याचं करायचं हे लक्षात ठेवा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.